सुप्रभात, नमस्कार मैत्रिणींनो. कविताज किचन आणि ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत तांदळाच्या खीरचा व्हिडिओ शेअर करत आहे. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. पाहू शकता खूप छान येते, मऊसूत खीर येते ही तांदळाची आणि अगदी कमी वेळात होते. करायला पण पटकन सोपी जाते एकदम. आता इथे मी एक छोटी वाटीभर तांदूळ भिजवून घेतलेले धुवून. तर आता हे आपल्याला 10 मिनटं भिजवून ठेवले होते मी. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते, पाहू शकता. आणि आपल्याला हे व्यवस्थित रवाळ दळून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये. खूप छान येते खीर, पण चवीला पण छान येते. आणि इथे मैत्रिणींनो मी तांदूळ आपला इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही. आता इथे मी अशी बारीक दळून घेतलेलं आहे. आता असं दळून झाल्यावर आपल्याला इथे मी ड्रायफ्रूट्स कट करून घेतले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथे मी थोडंसं खोबरं पण किसून घेतलेलं आहे. इथे मी 3 कप दूध घेतलेलं आहे आणि आता हे आपण थोडंसं गरम करून घेणार आहोत. गरम झाल्यावर मग आपल्याला त्याच्यामध्ये आपण जे तांदळाचं दळलेलं आहे ना ते मिक्सरमध्ये, तर ते आपल्याला टाकून घ्यायचे पेस्ट. तर खूप छान होते आणि एकदम रवाळ दळून घ्यायचे ते व्यवस्थित, म्हणजे एकदम असं खाताना त्याची चव खूप छान लागते. तर इंद्रायणी तांदळाची खीर तर खूपच छान लागते. आता इथे आपल्याला खीर म्हणजे आपल्याला व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचे. आता इथे मी ड्रायफ्रूट्स टाकून घेते सर्व. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स कमी जास्त किंवा टाकू शकता. यात तुम्ही पिस्ता पण ॲड करू शकता. आता इथे मी ही वाटी जी घेतली ना, त्याच वाटीच्या प्रमाणाने तांदूळ घेतले आणि मी साखर पण तेवढीच घालते. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चॉईसनुसार करू शकता. तर आता इथे आपण थोडंसं सुंठ वेलची पावडर टाकून घेते मी याच्यामध्ये. खूप सुंदर येते ही खीर. आणि आता श्रावणात आपल्याला वेगवेगळं काहीतरी करावंच लागतं, त्याच्यामुळे मग मी आज खीर बनवली होती. तर खूप छान येते खीर पुरीचा बेत. तर इथे आता आपल्याला खीर चमच्याने कंटिन्यू हलवत राहायची, कारण आहे ना खाली चटकायला नको म्हणून मग मी हे कंटिन्यू हलवते. पाहू शकता तुम्ही किती सुंदर दाटसर आपली खीर तयार आहे. आता इथे मी थोडंसं पिस्ता कट करून टाकून घेतलेला आहे. खूप सुंदर आहे ती, चवीला करून पहा, खाऊन पहा.